हॅलो नमस्कार. मी संगीता आपल्या बुक बीट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आहे माघ पौर्णिमा. आम्ही जात आहोत. गेस करा बरं आम्ही कुठे जात आहोत. तर जवळजवळ 8 दिवसांनी हा व्हिडिओ मी एडिट करून आज टाकत आहे. काही कारणाने मला वेळ मिळालेला नाही, त्यामुळे आज हा व्हिडिओ मी टाकत आहे. कमान पाहून तुम्ही लक्षातच आलं असेल तुमच्या की श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आम्ही जात आहोत. माघ पौर्णिमा होती, त्यामुळे खूपच गर्दी असलेली दिसून येते. तुम्ही इथे पाहू शकता. इथली दुकाने कशी गजबजलेली आहेत. वेळ होती संध्याकाळची, 4:30-5 वाजले असतील. संध्याकाळची वेळ होती. यावेळेला आम्ही गेलो होतो. माघ पौर्णिमा असल्यामुळे गर्दी दिसून येत होती आणि नेहमीच एरवीसुद्धा इथे गर्दीच असते. आज तर खूपच गर्दी होती, तुम्ही पाहू शकता. तर आम्ही आता दत्ताचे दर्शन घेण्यासाठी आत आलेलो आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकता. गर्दी खूप होती आणि नृसिंहवाडीचे पलटलेले नवीन रूप पालटूनच गेले आहे आणि अतिशय छान आणि व्यवस्थित अशा प्रकारे त्यांनी दर्शनासाठी सोय केलेली दिसून येते. इथं ही नदी आपण पाहू शकता. नदीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की संथ वाहते कृष्णा माई. खूपच छान. माघ पौर्णिमेनिमित्त तिथे कृष्णावेणी उत्सव सुरू होता. खूप छान अशा प्रकारे तिथे मूर्तीची सजावटसुद्धा केली होती. इथल्या मूर्तीचे दर्शन आम्ही घेतले आणि इथे खूप अशा प्रकारचे भजन कीर्तन वगैरे चालू होते. तुम्ही इथे पाहू शकता. ही पहा, ही मूर्ती इथे. त्यानंतर आम्ही श्री दत्ताचे दर्शन घेऊन त्यानंतर महादजी मठाकडे जाण्यासाठी निघालो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महादजी मठाकडे गेल्यानंतर आम्ही तिथे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यानंतर तिथून आम्ही बाहेर आलो. तुम्ही पाहू शकता इथे. त्यानंतर आम्ही एका बासुंदीच्या दुकानामध्ये गेलो, डेअरीमध्ये गेलो आणि तिथे इतक्या छान आणि इतक्या चविष्ट उत्कृष्टरित्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बासुंदी तयार केली जात होती. अशा या बासुंदीची चव जिभेवर रेंगाळत आम्ही तिथून बाहेर निघालो. तर कसा वाटला हा माझा दुसरा व्लॉग? आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चलो बाय.